ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास 6वा लघु बोध नाम श्रीराम समर्थ। जी बोलजेती पंचतत्वे त्याची अभ्यासाया नावे तदुपरी स्वानुभावे रूपे जाणावी। आता सध्या दशक 13वा नामरूप सुरू होत असून या आठवड्यात आपण त्यातील समास 6वा लघुबोध नाम या समासाचे श्रवण करणार आहोत। लघु म्हणजे लहान, बोध समासाचे नाव आहे लघुबोध नाम। त्या समासाच्या पहिल्या ओळीमध्ये श्री समर्थ म्हणतात की ज्यांना पंचतत्वे म्हणतात त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची नावे आधी ऐका आणि त्यानंतर स्वानुभवाने त्यांचे रूप जाणून घ्या। यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे। श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की नंतर आपण यामध्ये शाश्वत कोणते आणि अशाश्वत कोणते याचा अनुभव घेऊन विवरण करून जाणून घ्यावे। पंचभूताचा विचार नावरूप सारासार तोची बोलीला निर्धार सावध ऐका। श्री समर्थ या ओळीत सांगतात की पंचभूताच्या नावारूपासंबंधी जो विचार त्यालाच आपण सारासार विचार म्हणतो, त्यासंबंधीचा निर्धार आता सावधपणे ऐका। पृथ्वी आप तेज वायू आकाश नावे बोलली सावकाश आता रूपाचा विश्वास श्रवणे धरावा। श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूताची नावे आहेत। आता रूपाचा विश्वास श्रवणाच्या योगेच धरावा। पृथ्वी म्हणजे ते धरणी, आप म्हणजे ते पाणी, तेज म्हणजे अग्नितरणी स तेजाधिक। श्री समर्थ या ओळीत सांगतात की पृथ्वी म्हणजे काय तर जमीन, आप म्हणजे पाणी आणि तेज म्हणजे अग्नी, सूर्य इत्यादी सतेज पदार्थ होत। वायू म्हणजे तो वारा, आकाश म्हणजे तो पैस सारा। आता शाश्वतते विचारा आपले मनी। श्री समर्थ यावेळी सांगतात की वायू म्हणजे तर वारा आणि आकाश म्हणजे ती सारी जागा। आता आपल्या मनात शाश्वत काय याचा विचार करावा। एक शीत चाच पावे म्हणजे वर्म पडे ठावे, तैसे थोड्या अनुभवाये भूत जाणावे। श्री समर्थ या ओळीत सांगतात की भाताचे एक शीत जरी चाचपले तरी संबंध भात कच्चा की पक्का याची परीक्षा होते। त्याचप्रमाणे थोड्याच्या अनुभवाने बरेच असे काही जाणून घ्यावे। पृथ्वी रचते आणि खचते हे तो प्रत्ययास येते, नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये। श्री समर्थ या ओळीत सांगतात की पृथ्वी हे रचते, नष्ट पावते किंवा खचते हे आपल्या अनुभवास येतच असते। या सृष्टीमध्ये नाना प्रकारच्या रचना होत जातात आणि जातात, म्हणून रचते ते खचते, आपही आटून जाते, तेजही प्रगटून विजते, वाराही वाहे। श्री समर्थ या ओळीत सांगतात की म्हणून जे रचते ते खचते हे जाणून घ्यावे। पाणी आटून जाते, तेजही प्रगटते आणि कालांतराने विजून जाते, वाराही लय पावतो। अवकाश नाममात्र आहे, तेही विचारता न राहे,
एवं पंचभौतिकर आहे हे तो घडेना. श्री समर्थ या ओळीत सांगतात की अवकाश हे नाममात्रच असते, ज्याचा जास्त विचार केल्यास तेही राहत नाही, म्हणजे पंचभौतिक आहे. ऐसा पाचा भूताचा हा विस्तार, नासिवंत हा निर्धार, शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा. श्री समर्थ या ओवीसमध्ये सांगतात की याप्रमाणे पंचमहाभूताचा हा जो विस्तार आहे तो सर्व नाशिवंत आहे असा निर्धार झाला. फक्त निराकार आत्मा तेवढा सत्य शाश्वत आहे हे जाणून घ्यावे. तो आत्मा कोणास कळेना, ज्ञानेविन आकळेना, म्हणून या संतजना विचारावे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की तो आत्मा कुणालाही कळून येत नाही, ज्ञानानेच त्याला जाणता येते, म्हणूनच संतजनांना त्या संबंधी विचारावे. विचारिता सज्जनासी ते म्हणते की अविनाशी, जन्म मृत्यू आत्मयासी बोलोच नये. श्री समर्थ या ओळीत सांगतात की सज्जनांना विचारले की ते म्हणतात की आत्मा हा अविनाशी आहे, आत्म्याला जन्म मृत्यू आहे असे बोलूसुद्धा नये. निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार, निराकार आणि आकार विवेके ओळखावा. श्री समर्थ या ओळीत सांगतात की निराकाराच्या म्हणजे आत्माच्या ठिकाणी जगाचा आकाराचा भास होतो आणि आकाराच्या ठिकाणी निराकार भासते, म्हणून निराकार आणि आकार कोणतेही विवेकाने ओळखावे. निराकार जाणावा नित्य, आकार जाणावा अनित्य, यास बोलीजे नित्यानित्य विचारणा. श्री समर्थ या ओवीमध्ये सांगतात की निराकार जे असते ते नित्य आणि आकार असतो ते अनित्य असते हे जाणून घ्यावे. यालाच नित्यानित्य विचारणा असे म्हणतात. सारी भासे असार आणि असारी भासे सार, सारासार विचार शोधून पहावा. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की सार जे असते ते असार भासते आणि आसार असते ते सार भासते, म्हणून सारासार विचाराने सार काय ते शोधून पहावे. पंचभौतिक ते माईक, परंतु भासे अनेक आणि आत्मा एक व्यापून असे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की पंचभौतिक जे जे असते ते माईक असते आणि ते अनेक रूपात भासते आणि आत्मा एकच असून तो सर्वांना व्यापून असतो. चहुभूतामध्ये गगन, तैसे गगनी असे सगन, निहटून वाहता अभिन्न गगन आणि वस्तू. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की चारी महाभूतामध्ये गगन व्याप्त असते, तसे गगनात सूक्ष्म ब्रह्म व्याप्त असते. नीट विचारपूर्वक पाहिले असता गगन आणि आत्मवस्तू अभिन्न आहेत हे कळून येते. उपाधी योगेची आकाश, उपाधी नसता निराभास, निराभास ते अविनाश तैसे गगन. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की उपाधी योगेच त्याला आकाश म्हणावे लागते. उपाधी नसेल तर ते निराभास जाणावे. जे निराभास असते ते अविनाशी असते, तसेच गगन हे जाणावे. आता असो हे विवंचना, परंतु जे पाहता नासेना, ते गीतेची अनुमाना विवेके जाणावे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की आता ही विवंचना राहू द्या, परंतु जे पाहिले असता नाश पावत नाही तेच विवेकाने अनुमानात आणावे. परमात्मा तो निराकार, जाणीजे हा विचार, आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की परमात्मा हा निराकार असून त्याला जाणणे हेच विचाराचे सार आहे. याखेरीज आपण कोण हा विचारही केला पाहिजे. देहास अंत येता, वायू जातो तत्वता, हे लटके म्हणाले तरी आता श्वासोश्वास धरावा. श्री समर्थ या ओळीत सांगतात की देहाचा जेव्हा अंत होतो तेव्हा तत्वतः त्यातून वायू निघून जातो. हे जर खोटे म्हणत असाल तर श्वासोश्वास कोंडून तुम्ही त्याचा प्रयोग करावा. श्वास कोंडिता देह पडे, देह परता मनती मडे, मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की तुमचा जर श्वास कोंडला तर तुमचा देह पडतो आणि असा देह पडला की त्याला मडच म्हणतात आणि त्या मड्याला कोणीही पुसत नाही.
जोपर्यंत त्यात आत्मा असतो तोपर्यंतच त्याला किंमत. देहा वेगळा वायू न करी, वायू वेगळा देह न करी, विचार पाहता काहीच न करी, एका वेगळे एक. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की देहा वेगळा वायू काहीच करू शकत नाही आणि वायू वेगळा देहही काहीच करू शकत नाही. विचार करून पाहिले असता असे कळून येते की एकाशिवाय दुसरा काहीच करू शकत नाही. उगेच पाहता मनुष्य दिसे, विचार घेता काही नसे, अभेद भक्तीचे लक्षण ओळखावे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की उगीच वरवर पाहता मनुष्य दिसतो, पण विचार करता स्वरूपाशिवाय इतर काहीच राहत नाही. अभेद भक्तीचे लक्षणे असे ओळखावे. करता आपण ऐसे म्हणावे तरी आपले इच्छेसारखे व्हावे, इच्छेसारखे न होता मानावे अवघेच व्हावं. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की आपण करता असे म्हणावे तर मग आपल्या इच्छेप्रमाणे कार्य व्हावेच लागते, पण तसे होतच नाही असे नाही. कार्य इच्छेसारखे होत नसेल तर आपण करता हे म्हणणे व्यर्थ ठरेल. म्हणून करता नव्हे की आपण, तेथे भोगता कैसा कोण, हे विचाराचे लक्षण अविचार न घडे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की म्हणून आपण करता नव्हे हे स्पष्ट अनुभवास येते. आपण जर करता नाही तर मग आपण भोगता तरी कशी असू शकणार. याप्रमाणे सूक्ष्म विचार केला तर या गोष्टी कळतात, अविचाराने त्या गोष्टी कळत नाहीत. अविचार आणि विचार जैसा प्रकाश अंधकार, विकार आणि निर्विकार एक नव्हे की. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की विचार आणि विचार यात अंधकार आणि प्रकाशा एवढेच अंतर आहे. एक असेल तिथे दुसरे असू शकत नाही. त्याचप्रमाणे विकार आणि निर्विकार एकच असू शकत नाहीत. जेथे नाही विवंचना तेथे काहीच चालेना, खरे त्याची अनुमाना कदा नये. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की जेथे सूक्ष्म विवंचना केली जात नाही तेथे काहीच उपाय चालत नाही. खरे जे निर्विकल्प ब्रह्म त्याची कल्पना येऊ शकत नाही. प्रत्ययास बोली जे न्याये, अप्रत्यय तो अन्याये, जात्यांद्यास परीक्षा काय नाना रत्न्याची. श्री समर्थ यावेळी म्हणतात की स्वात्मानुभव जर न्याय असे म्हटले तर तो अनुभव न येणे हा यास अन्याय म्हणावे लागेल. जो जन्मांध असतो त्याला नाना रत्नाची पारख तरी कशी करता येईल. म्हणून ज्ञाता धन्य धन्य, जो निर्गुणिसी अनन्य, आत्मनिवेदने मान्य परमपुरुष. की समर्थ शेवटी म्हणतात की म्हणून निर्गुणाशी अनन्य असणारा ज्ञाता पुरुष खरोखरोच धन्य होय. आत्मनिवेदन झाल्याने तो श्रेष्ठ पुरुष म्हणून सर्वांना मान्य होतो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे लघुबोधनाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु.